नमस्कार मंडळी, आज आपण जन्माष्टमी विशेष अतिशय पौष्टिक आणि खुसखुशीत रेसिपी बनवतोय। इथे कढईमध्ये 2 कप पोहे घ्यायचे आहे। रेग्युलर कांदे पोहे करण्यासाठी वापरतो तेच पोहे आहे आणि पोहे स्वच्छ चाळून घ्यायचे। 2 कप पोह्यांमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे। गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आणि सतत मिक्स करत आता हे पोहे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। पोहे भाजत असताना गॅस खूप मोठा करू नका, नाहीतर पोहे व्यवस्थित भाजले जाणार नाही। संपूर्ण साहित्य मोजण्यासाठी एकतर मेजरिंग कप्सचा सेट वापरा किंवा घरातली रेग्युलर स्टँडर्ड साइजची आमटीची वाटी असते ना, त्याने तुम्ही मोजू शकता। आता हे पोहे सतत ढवळत आपण छान भाजून घेऊया। पाहू शकतात पोहे इथे व्यवस्थित भाजले गेले, कुरकुरीत दिसतात, थोडेसे अक्कसलेले आहेत। 3 ते 4 मिनिटे लागतात। आता हे भाजलेले पोहे एका ताटामध्ये काढून संपूर्ण गार करायचे। पोहे भाजून झालेले आहे। त्याच कढईमध्ये या कपने 2 कप पोहे होते तर 1 कप शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा मंद ते मध्यम आचेवर सतत मिक्स करत छान साल तडकेपर्यंत खरपूस भाजायचे आहे। शेंगदाणे भाजत असताना तूप वगैरे घालण्याची गरज नाही, सतत मिक्स करत राहायचं म्हणजे शेंगदाणे एकसारखे भाजले जातात। पाहू शकतात शेंगदाण्यांमधून मस्त असा चटचट आवाज यायला लागलाय, साल तडकायला लागली आहे। शेंगदाणे छान भाजले गेले, एका प्लेटमध्ये काढून गार करायचे। त्याच कढईमध्ये परत आपल्याला 1 टेबलस्पून साजूक तूप घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये सुक्या मेव्याचे काप घालायचे। इथे मी 7-8 काजू आणि 7-8 बदामाचे काप घेतले आणि अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं घालायचे। ज्या कपने पोहे मोजले त्याच कपने मोजून हे अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं आहे। कढई आता खूप गरम आहे, हे करपेल म्हणून मी गॅस इथे बंद केलेला आहे। तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे ठेवू शकता। छान असं एकजीव केलं। त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे आणि 1 टीस्पून खसखस घालायची। हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून सतत ढवळत व्यवस्थित तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचे। तुमची कढई कमी गरम असेल तर तुम्ही गॅस कमी ठेवून हे करू शकतात। मी बंद केलेला आहे गॅस। छान असं हे परतून घेतलं। हे सुद्धा साहित्य व्यवस्थित तांबूस झालेलं आहे। आता या शेंगदाणे काढलेल्या प्लेटमध्ये काढून यांना गार करून घ्यायचे। तर संपूर्ण साहित्य आपण छान असं भाजून परतून घेतलंय, गार करून घ्यायचं। पोहे आणि बाकीचं संपूर्ण साहित्य मी फॅन खाली ठेवून संपूर्ण गार करून घेतलं। कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे भाजलेले पोहे काढायचे। पाहू शकतात अतिशय कुरकुरीत होईपर्यंत मी भाजले म्हणजे पदार्थ खाताना छान खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतो। पोहे मिक्सरच्या भांड्यात काढले, काहीच न घालता काहीसे रवाळ आपल्याला वाटून घ्यायचे। खूप बारीक पेस्ट होईल इतके नाही आणि जाड खूप ठेवायचे नाहीये। हाताला सुद्धा असे खरखरीत रव्यासारखे लागतात, या पद्धतीने वाटून घ्यायचे। हे वाटलेले पोहे एका कोरड्या बोलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे। छान असे वाटायचे। वाटताना मिक्सरना खूप एकसारखं चालू ठेवायचं नाही, चालू बंद करत पल्स मोडवर वाटायचे म्हणजे एकसारखे वाटले जातात। त्यानंतर आता भाजून घेतलेले शेंगदाणे, सुका मेवा, खसखस, खोबरं हे संपूर्ण साहित्य गार झालंय, हे आपल्याला एकत्रच वाटून घ्यायचे। हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं। मिक्सर चालू बंद करत रवाळ वाटायचंय। खूप बारीक वाटू नका, नाहीतर तेल निघेल आणि हे तेलकट होईल। छान असं रवाळ वाटून घेतलेलं आहे। खूप मोठे तुकडे नाहीये, पण असं रवाळ आहे, खूप असं बारीक लगदासारखं वाटायचं नाही। पाव चमचा यामध्ये वेलची जायफळची पूड घालायची। आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। खूप काही करण्याची गरज नाहीये, पण एकसारखं आपण याला करून घेणार आहोत। छान असं एकजीव करून घेतलंय। जायफळ अगदी थोडंसं घ्यायचं, पण नक्की घाला, चव छान लागते। त्यानंतर एखाद्या ट्रेला किंवा एखाद्या ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, कारण आपल्याला इथे बर्फी करायची आहे। तर या बर्फीला तुम्ही गोविंद बर्फी म्हणू शकतात। श्रीकृष्णाला आवडतील याच पदार्थातनं आपण ही बर्फी तयार केली आहे। तर आता कढईमध्ये आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे। तर या कपने आपण संपूर्ण साहित्य मोजलं। 2 कप पोहे, 1 कप शेंगदाणे होते, त्यासाठी 1 कप बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचे। गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आणि गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। गुळाचा पाक वगैरे काहीच करायचा नाही। यामध्ये 2 चमचे आपल्याला फक्त पाणी घालायचंय, यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही। फक्त 2 चमचे पाणी घालायचं म्हणजे गूळ व्यवस्थित विरघळला जातो आणि तयार होणारी बर्फी कडक किंवा चिवट न होता मस्त खुसखुशीत होते। गॅस मंद ते मध्यम ठेवायचा। सतत मिक्स करत फक्त गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे। याला काही उकळी काढायची नाहीये, पाक वगैरे काहीच चेक करायचं नाहीये, फक्त गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। सतत असं मिक्स करत राहायचं म्हणजे गूळ एकसारखा विरघळला जातो। बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन विरघळतो। इथे गूळ विरघळलेला आहे, हलकी हलकी उकळी येऊ लागलेली आहे। लगेच यामध्ये तयार करून घेतलेलं मिश्रण घालायचं।
गॅस अगदी कमी ठेवायचा आणि हे संपूर्ण मिश्रण यामध्ये घालायचे। गुळावर अगदी जास्त फेस वगैरे काहीच येऊ द्यायचा नाही, नाहीतर बर्फी कडक किंवा चिवट होऊ शकते। गुळ छान विरघळलेला आहे। आता यामध्ये आपण हे संपूर्ण साहित्य घातलं। गॅस कमी ठेवून भरभर आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय। जसं जसं आपण मिक्स करतो हे व्यवस्थित एकजीव होतं आणि नंतर आपण 1 टेबलस्पून साजूक तूप यामध्ये अजून वापरणार आहोत। तर एक 5 ते 6 चमचे साजूक तूप वापरून ही छान अशी बर्फी आपली तयार होते। जास्त तूप सुद्धा लागत नाही, अतिशय पौष्टिक आहे आणि खुसखुशीत कुरकुरीत लागते। छान एकजीव करून झालं त्यानंतर परत 1 टेबलस्पून मी साजूक तूप घातलेलं आहे आणि फक्त आता मंद ते मध्यम आचेवर अर्धा ते 1 मिनिट आपण हे छान एकजीव करत परतून घेणार आहोत आणि लगेच ही गरमागरम बर्फी आपल्याला सेट करायला घ्यायची आहे। गुळामध्ये घातल्यानंतर मिश्रण पटकन मिक्स करायचं, चमचाभर तूप घालून परत एकदा अर्धा 1 मिनिट परतायचं आणि गॅस लगेच बंद करायचा आहे। गॅस बंद केल्या केल्या तूप लावलेल्या ट्रे मध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचंय। एखाद्या ताटाला किंवा ट्रेला आधीच तूप लावून ठेवायचं, कारण हे गरम गरम असतानाच ही बर्फी आपल्याला थापून घ्यायची आहे। थोडं जरी गार झालं तर बर्फी व्यवस्थित थापली जात नाही। गॅस बंद केला, लगेच मिश्रण मी ट्रे मध्ये काढलं आणि लगेच आपल्याला हे पटकन दाबून थापून घ्यायचंय। तर चमच्याने न थापता असं व्यवस्थित वाटीने थापून घ्यायचं, एकसारखं दाबून थापायचं म्हणजे वडी किंवा बर्फी आपली व्यवस्थित पडते। एकसारखं करून घेतलेलं आहे। गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। तरीही तुम्ही खूप गोड खात असाल तर 2 ते 3 चमचे गुळ तुम्ही यामध्ये वाढवला तरीही चालेल। छान असं मी थापून घेतलंय, व्यवस्थित दाब देऊन थापायचं म्हणजे बर्फी आपली व्यवस्थित पडते। याच्या कडा सुद्धा मी व्यवस्थित करून घेतलेल्या आहे एकसारख्या। तर इथे एकाच गोष्टीची काळजी घ्यायची की गरम गरम असताना थापायचं म्हणजे व्यवस्थित हे थापलं जातं आणि खूप परतायचं नाही, जास्त परतलं तर कडक होऊ शकतं। आता गार्निशिंग साठी मी यावर पिस्त्याचे काप घालते। हे अगदी ऑप्शनल आहे, नाही घातले तरीही चालेल, फक्त हे दिसताना अजून सुंदर दिसावं म्हणून। आणि थोडेसे बदामाचे काप हे सुद्धा गरम असताना लगेच घालायचे आणि हे ड्रायफ्रुट्सचे काप घातल्यानंतर परत एकदा वाटीने आपण हे दाबून देणार आहोत म्हणजे एकसारखे चिकटले जातील। बर्फी कट केल्यानंतर तुटणार नाही किंवा निघणार नाही। छान असं आपण हे थापून घेतलंय। फक्त एक 3 ते 4 मिनिटं आपण किचन ओट्यावरच याला गार करायला बाजूला ठेवूया। पंख्याखाली ठेवायचं नाही आणि खूप गार होऊ द्यायचं नाही, फक्त 3 ते 4 मिनिटं। एक 3 ते 4 मिनिटं हे बाजूला ठेवलं, अजूनही गरम आहे, फक्त हलकं कोमट झालंय। लगेच याची बर्फी कट करून घ्यायची। संपूर्ण गार झाल्यानंतर बर्फी कट करायला गेलात ना तर व्यवस्थित कट होणार नाही, कारण गुळ आहे, जसं जसं तो गार होईल तसं तसं तो आकसला जाईल आणि बर्फी व्यवस्थित कट होणार नाही। म्हणून गरम गरम असतानाच बर्फी कट करायची। फक्त ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर 2-3 मिनिटाचा वेळ जाऊ द्यायचा म्हणजे बर्फी सेट होते आणि लगेच कट करायला घ्यायची। तर इथे मी डायमंड आकारामध्ये कट करून घेते। तुम्ही चौकोनी आकारात कट करून घेतली तरीही चालेल। मला सुद्धा नंतर वाटलं की चौकोनी आकारात कट केली असती तर जास्त छान वाटली असती। बर्फी कट करून झाल्यानंतर परत एक 3 ते 4 मिनिटं किचन ओट्यावर असंच गार होऊ दिलं। आता ही बर्फी आपल्याला काढून घ्यायची। तर हे संपूर्ण गार झाल्यानंतर काढून घेतली तरीही चालेल, फक्त हलक्या गरम मध्ये कट करून घ्यायची। बर्फी पाहू शकतात, एका कडेने आपण काढायला सुरुवात केली की एकसारखी निघते। हिला तुम्ही गोविंद बर्फी सुद्धा म्हणू शकतात। मस्त अशी ही बर्फी तयार झाली आहे। श्रीकृष्णांना पोहे आवडतात, सुकामेवा आहे, अतिशय पौष्टिक ही बर्फी आहे। जन्माष्टमीला तुम्ही सुद्धा ही बर्फी नक्की करून पहा। तर अतिशय परफेक्ट अशा वड्या पडलेल्या आहे। हवाबंद डब्यामध्ये महिनाभर सुद्धा टिकेल, पण ती डब्यात राहणारच नाही, कारण चवीला इतकी छान लागते, मुलं लगेच संपवतील, इतकी मस्त झाली। एक बर्फी तोडून सुद्धा दाखवते, पाहू शकतात, अजिबात चिवट चिकट अशी वातड काहीच झालेली नाही, अतिशय खुसखुशीत आहे। पोह्यांमुळे मस्त कुरकुरीत लागते, जिभेवर ठेवताच विरघळते। या जन्माष्टमीला करून पहा ही मस्त बर्फी। कशी वाटली आजच्या बर्फीची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।